आयुक्त साहेब यांची तात्काळ भेट घ्यायची आहे। तरी पाऊस आता उघडलेला आहे। सर्वांनी या ठिकाणी जमा। माननीय या ठिकाणी आपल्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गुजर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांनी या ठिकाणी येऊन आपण तात्काळ या ठिकाणी निघून जाऊ पाऊस यायच्या अगोदर। सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींना परत एकदा विनंती करण्यात येत आहे, जे कर्मचारी गाड्यामध्ये बसलेले असतील अशांनी या ठिकाणी या बॅनर वगैरे वाटप करा। या ठिकाणी आपल्याला लवकर जायचं आहे। मी सर्वांना एकदा परत विनंती करतो, आपसातली चर्चा थांबवून या ठिकाणी ज्या आपल्या मागण्या आहेत, आपल्या अतिशय जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत, आपले जे रोजंदारी कर्मचारी बंधू भगिनी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्यावर शासन अन्याय करत आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व एकत्र जमलेलो आहोत। मी या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व लढाऊ कर्मचारी बंधू आणि भगिनीचे संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करत आहे। तरी पुढील वेळेचं भान ठेवून आपण या ठिकाणी मोर्चाला सुरुवात करायची आहे। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद। सर्व कर्मचारी एकजुटीचा विजय असो। बॅनरच्या पाठीमागे उभे राहा म्हणा। बॅनरच्या पाठीमागे सर्वांनी लाईन लावा। प्रथम सर्व महिला मंडळ बॅनरच्या पाठीमागे 2-2च्या जोड्या करा आणि 2-2च्या जोड्यामध्ये एक हाताचं अंतर ठेवा। शासनाला कळले पाहिजे की हे आमचे आश्रमशाळेचे कर्मचारी आहेत आणि विद्यार्थ्यांच्या जेवणाची या ठिकाणी काय हालचाल चाललेली आहे ती आपल्याला शासनाला दाखवून द्यायची आहे। आज आमचे या ठिकाणी वर्ग 4चे बंधू भगिनी उपोषणाला बसलेले आहेत। शासन याची दखल घेत नाहीये। तरी माननीय आपल्या संघटने शिटू संघटनेचे अध्यक्ष माननीय कॉम्रेड डॉक्टर DL कराड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय जनरल सेक्रेटरी किशोर गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणून आपला भव्य असा मोर्चा या ठिकाणाहून निघत आहे। तरी सर्वांनी महिलांनी 2-2चे रांग करा। फक्त 2-2ची रांग करा। आपल्या बॅनर खाली उभे राहा। हे शिस्तीचं प्रदर्शन आहे। आपला प्रत्येक मोर्चा या गोल्फ मैदानावरून निघलेला असतो आणि शिस्तीचं प्रदर्शन माझे कर्मचारी शासकीय कर्मचारी आहेत आणि शासकीय कर्मचारी ही माझी कधी शिस्त तोडत नाहीत। म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, महिला मंडळ विशेष करून 2-2ची फक्त लाईन करा आणि भव्य दिव्य असा हा मोर्चा आयुक्त कार्यालयावर जात आहे। आयुक्त कार्यालयाला याची दखल घ्यावाच लागेल। आमच्या ज्या आज पोटा पाण्याचा प्रश्न आहे, रोजंदारी महिला मंडळ आमचं त्या ठिकाणी बंधुभाव त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना अद्याप परत न्याय मिळत नाहीये। त्या न्यायासाठी आम्ही आमच्या मागण्या घेऊन प्रचंड असा या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे। धन्यवाद। पुढे जाऊ नका, पुढे जाऊ नका, पुढे नका जाऊ, थांबा थोडं। अजून आपले प्रमुख आलेले नाहीये, थांबून घ्या। काय सांगाल सर, आज तुम्ही इथे जमा झालेले, काय तुमच्या प्रतिक्रिया, कशासाठी आपण इथे एकत्र? आज आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयुक्तालयावर नोटीस देण्यासाठी मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चाच्या मुख्य मागण्या आहेत की आश्रमशाळेवर अत्यंत कमी कर्मचारी आहेत आणि तिथे स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्न विद्यार्थी उद्या उपाशी राहिले तर त्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करता येईल, त्यांच्या शिक्षणाचं काय होईल याचा विचार सरकार करत नाही आणि नवीन आकृतीबंध जाहीर केला। हा आकृतीबंध जाहीर करताना किती कर्मचारी लागतील याचा काही विचार केलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही संघटनेच्या वतीने आज आयुक्त महोदयांना निवेदन द्यायला चाललो की 9 ऑगस्टपर्यंत तुम्ही पुरेसे कर्मचारी दिले नाहीत तर आम्ही काम बंद आंदोलन करू। कारण पूर्वी 18 कर्मचारी होते एका शाळेवर, आता 5 सुद्धा नाही आहेत।
तर 18 कर्मचारी कुठे, 5 कर्मचारी कुठे, याचा काही विचार आहे का नाही? तर तो काही विचार शासनाला नाही. फक्त शासनाला जे खालच्या वर्गाचे लोक आहेत, वर्ग 4 संवर्ग कमी करायचा आहे, पैसे वाचवायचे आणि ठेकेदार पोसायचे शासनाला, हे शासनाचं धोरण चुकीचं आहे. आणि आम्ही शासनाला विनंती करतो की हे नवीन आकृतीबंध रद्द करा आणि मागच्या आकृतीबंधाप्रमाणे सर्व कर्मचारी द्या. नाही तर 9 ऑगस्टपासून प्रत्येक आश्रमशाळेवर काम बंद आंदोलन होईल महाराष्ट्रभर. आदिवासी आयुक्तालयाबाहेर अगोदरच 10 दिवसापासून एक संघटना उपोषण करत आहे किंवा आंदोलन करत आहे. आता तुम्ही आंदोलन करण्यात जाणार आहे. आपल्या आयुक्त मॅडम किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी भेट देतील का तुम्हाला? त्यांनी भेट दिली तर ठीक, नाही तर टपालाच देऊ आम्ही नोटीस. आम्ही नोटीस द्यायला आलेलो आहे. त्यांच्याशी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आलो नाही. त्यांनी चर्चा केली तर चांगलीच गोष्ट. आम्ही त्यांच्याशी चर्चा करायलाच आलेलो आहे. त्यांना पत्र पण दिलेलं आहे की आमचा मोर्चा येणार आहे, मोर्चाचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटणार आहे, निवेदन देणार आहे. हे लेखी पत्र मान्य आयुक्त महोदयांना दिलेलं आहे आणि त्यामुळे त्या थांबतील अशी आमची रास्त अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी थांबावं. त्यांची भेट आम्हाला मिळाली तर सगळ्यात चांगली गोष्ट होईल. आम्ही त्यांच्या कानावर आमचं म्हणणं टाकू. पण एक नक्की, जर आश्रमशाळा चालवायच्या असतील तर वर्ग 4 कर्मचारी हे पुरेसे असले पाहिजे. प्रत्येक शाळेवर किमान 12 कर्मचारी असले तर कामं व्यवस्थित होतील, मुलांना जेवण व्यवस्थित मिळेल, बाकीचेही कामं होतील असं आमचं मत आहे. आणि म्हणूनच आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आज कुठून आपले लोक एकटवले इथं त्या परिसरामध्ये? संपूर्ण महाराष्ट्रात शहापूर, डहाणू, जव्हार, नाशिक, कळवण, तळोदा, नंदुरबार, धुळे ह्या सगळ्या प्रकल्पातून आलेले, तिकडून आहेरीचे लोक आलेले बस गाडीमध्ये, रेल्वेमध्ये ते उतरतीलच. किनवटचे लोक आलेले, म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच प्रकल्पातले लोक आले, काही येत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात हा काम बंद आंदोलन होईल. तुमचं नाव सर? माझं नाव किसन गुजर. मी आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा जनरल सेक्रेटरी आहे.